आजचे आपले वक्ते संस्कृत आणि विशेषतः वेद या क्षेत्रातले एक अत्यंत ज्येष्ठ असे विद्वान डॉक्टर गणेश उमाकांत थिटे हे आहेत. डॉक्टर थिटे हे अ, जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक किंवा शिष्यवृत्ती मिळवणारे असे संस्कृतचे विद्वान आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम ए आणि PhD ची पदवी ही त्यांनी प्राप्त केली. त्याचबरोबर त्यांनी अनेक संशोधन प्रबंध हे त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये लिहिले. 1978 सालापासून सरांनी संस्कृत विभागामध्ये रीडर या पदावर म्हणजे आता असोसिएट प्रोफेसर या पदावर काम करायला सुरुवात केली आणि 2004 साली ते संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. आणि सरांचे विविध विषयांवरती अनेक ग्रंथ आहेत, अनेक शोधनिबंध आहेत, अनेक म्हणजे शेकड्यांमध्ये आहेत ते. आणि विशेषतः वेद, त्यातही वैदिक कर्मकांड, त्याच्यानंतर भाषा, तत्वज्ञान, त्यानंतर प्राचीन विज्ञान किंवा प्राचीन विज्ञानाची वस्तुस्थिती या विषयावर त्यांचं अत्यंत मौलिक अशा स्वरूपाचं संशोधन कार्य आहे. आणि त्याचबरोबर सरांनी अगदी तरुण वयापासून जर्मन आणि फ्रेंच या 2 भाषा अवगत करून घेतल्या होत्या. त्यामुळे जर्मनमध्ये आणि फ्रेंचमध्ये लिहिली गेलेली भारतविद्येच्या विविध विषयांवरची अनेक पुस्तकं त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केली आहेत. त्या संदर्भात मराठीमध्येही काही लेखन त्यांनी केलेलं आहे. निवृत्त झाल्यानंतर थिटे सर हे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये क्युरेटर म्हणून नियुक्त झाले आणि त्याचबरोबर आमचं जे रिसर्च जर्नल ॲनल्स याच्यामध्ये त्यांनी संपादक म्हणून जबाबदारी ही सांभाळली. आणि गेली काही वर्ष म्हणजे 2000 मला वाटतं 14 सालापासून ते महाभारताच्या सांस्कृतिक सूचीच्या प्रकल्पाचे मुख्य संपादक आहेत. सरांच्या सन्मानार्थ परदेशामध्ये 2 सेमिनार्स हे आतापर्यंत आयोजित केले गेलेले आहेत. त्याच्यापैकी एक हा अमेरिकेमध्ये झालेला होता, बर्कले युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया या ठिकाणी. आणि हा एक दुर्मिळ सन्मान मानायला पाहिजे. तेव्हा असे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे विद्वान डॉक्टर गौ थिटे हे आता आपले विचार व्यक्त करतील. मित्र श्री बलकवडे यांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही व्याख्यानमाला आपण चालू केलेली आहे आणि त्या व्याख्यानमालेमध्ये भाग घ्यायला मला विशेष आनंद होत आहे. मी श्री बलकवडे यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य परमेश्वराने द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि मग माझ्या आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे त्या विषयावरती बोलायला मी आता प्रारंभ करतो. माझा आजचा जो विषय आहे त्याचं शीर्षक यज्ञ, कल्पना आणि वास्तव अशा प्रकारचं हे शीर्षक आहे. आणि यामध्ये मी मुख्यत्वे करून वैदिक यज्ञ संस्थेसंबंधी काही माहिती ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामध्ये कल्पना आणि वास्तव असे जे 2 शब्द वापरलेले आहेत त्याचं कारण असं की यज्ञासंबंधी लोकांची काही कल्पना असतात, त्या कित्येकदा बरोबर असतातच असं नाही. त्या संबंधी वैदिक साहित्यामध्ये प्रत्यक्ष जी काही वर्णनं आहेत
तसंच त्या संबंधी जे काही संदर्भ आहेत ते काय आहेत, तसंच वैदिक यज्ञ याचं नेमकं स्वरूप काय, त्याचा उद्देश काय, आज त्या वैदिक यज्ञाची स्थिती काय आहे, यासारखे प्रश्न हे आपण आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने विचारात घेणार आहोत. प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करतो की वैदिक साहित्य आणि वेदामध्ये वर्णन केलेला जो मुख्य विषय आहे तो म्हणजे यज्ञ. ह्याविषयी सामान्य लोकांमध्येच केवळ नव्हे तर जे संस्कृतचे अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप अज्ञान आणि गैरसमज आहेत. आणि ह्याला दोन्ही पैलू आहेत, म्हणजे होकारात्मक आणि नकारात्मक. काही लोकांना त्याच्याविषयी खूप आदर आहे आणि त्यामुळे त्यामध्ये काय आहे आणि काय नाही याची सुद्धा वास्तववादी कल्पना वैदिक साहित्याविषयी संस्कृतच्या अभ्यासकांना सुद्धा नसते. सामान्य माणसं ज्यांना संस्कृतचाही परिचय नाही किंवा वेदाचाही परिचय नाही त्यांना ती नसेल ह्यात काही फार मोठं आश्चर्य नाही. एक साधं उदाहरण सांगतो की काही काळापूर्वी दूरदर्शनवरती महाभारत या विषयावरती जी एक मालिका बरीच वर्ष दाखवली जात होती ती खूप लोकप्रिय होती. अनेक त्यामध्ये गुण होते आणि संबंध भारतभर आणि भारताच्या आजच्या भौगोलिक मर्यादांच्या बाहेर सुद्धा जिथे कुठे हे प्रेक्षक आहेत तिथे ती लोकप्रिय होती, ह्यात काही शंका नाही. तेव्हा रस्ते ओस पडायचे, मंडईमध्ये गर्दी नसायची आणि एक प्रकारे शांतता अशी रस्त्यांवरती जाणवत असे. इतके सगळे लोक आपापल्या दूरदर्शनच्या संचाजवळ बसून ती मालिका बघत होते. तर अर्थातच ती मालिका त्याचे गुणदोष यांच्याविषयी चर्चा करणं हा माझा आत्ताचा विषय नाही. तर त्यामध्ये जे यज्ञविषयक कुठे जेव्हा संदर्भ आले किंवा चित्रण आलं तेव्हा मला असं दिसून आलं की ते अत्यंत सदोष होतं. म्हणजे ज्या कोणी त्या यज्ञासंबंधी काही चित्रण केलं त्यातले थोडेसे काही संस्कृतचे तज्ञ असतीलही, परंतु त्यांना आणि बाकीचे जे कोणी केवळ चित्रपटाच्या बाबतीत किंवा दूरदर्शनच्या बाबतीत जे तज्ञ होते त्यांनाही यज्ञाविषयी काही माहिती नसल्यामुळे काहीतरी एक मध्ये अग्नी आहे आणि त्याच्या भोवती काही ऋषी बसलेले आहेत आणि ते अग्नीमध्ये काहीतरी आहुती टाकणं या प्रकारचं काम करतायत, अशा प्रकारचं एक स्थूल मानाने यज्ञविषयक असलेलं चित्र हे त्या निर्माता, दिग्दर्शक, नट आणि प्रेक्षक या सगळ्यांच्याच मनामध्ये असावं असं जाणवलं. वस्तुतः महाभारतात जे काही कुठे यज्ञाविषयक उल्लेख आलेले आहेत ते यज्ञ हे मुख्यत्वे करून राजसूय किंवा अश्वमेध यासारख्या यज्ञांचा विशेषतः उल्लेख आहे. क्वचित अन्य यज्ञांचाही उल्लेख आहे, परंतु हे यज्ञ राजसूय किंवा अश्वमेध हे नेमके कसे केले जात होते, त्या यज्ञाच्या वेळेला कोण व्यक्ती उपस्थित असायच्या आणि तो यज्ञ करणारे जे ऋत्विज असे त्यांना म्हणतात ते कसे असतात, यजमान म्हणजे यज्ञ करणारा हा कसा असतो, यजमानाची पत्नी हिची तिथे काय स्थिती असते, एकूण ज्याला यज्ञविषयक जी जागा आहे ती कशी असते, ह्या सर्व बाबतीत कमालीचं अज्ञान हे त्या चित्रणामध्ये दिसून येत होतं.
अर्थात त्यामुळे की महाभारत ह्या मालिकेच्या रंजन क्षमतेमध्ये काही फार मोठा फरक पडत होता असं नव्हतं आणि त्याची लोकप्रियता कमी किंवा जास्ती होण्याचाही प्रश्न नव्हता. त्यामुळे ते सगळं होऊन गेलं. आता ती मालिका होऊन गेलेल्या सुद्धा जवळ-जवळ 20 एक वर्ष आता होत आलेली आहेत. त्यामुळे आता तो विषय जणू काही इतिहास जमा झालाय असं म्हणू. पण क्वचित प्रसंगी वर्णन करणारं यज्ञाचं वर्णन करणारे असे काही प्रसंग हे इतरही मालिकांमध्ये किंवा एखाद्या पौराणिक किंवा ऐतिहासिक अशा कालखंडाचं चित्रण करणाऱ्या मालिकांमध्ये येतात. परंतु तिथेही ते जे चित्रण दाखवलेलं असतं, ते अत्यंत अवास्तव अशा प्रकारचं असतं आणि त्याच्यावरून यज्ञविषयक लोकांना काही कल्पना नाही, हे स्पष्ट होतं. त्यामुळे आता प्रथम यज्ञ ह्या कल्पनेचा अगदी प्राथमिक असा परिचय हा प्रथम करून देतो मी आणि मग मी आत्ता म्हटलं तसं हे जे चित्रण होतं ते अवास्तव कसं होतं, हे त्यावरून आपल्याला लक्षात येईल. तर मुळात यज्ञ हा कोण करू शकतो? आणि तो यज्ञ करायच्या वेळेला एकूण काय तिथे परिस्थिती असते, याची थोडीशी सामान्य माहिती ही आपण घेतली पाहिजे. वैदिक विचारसरणीनुसार प्रत्येक मनुष्याने प्रथम योग्य वेळेला उपनयन म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण मुंज असं म्हणतो. हा संस्कार हा प्रथम त्याचा झाला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी काही वेदाध्ययन करणं हे अपेक्षित असतं. हे वेदाध्ययन त्याचबरोबर इतरही काही आनुषंगिक इतर जे विषय आहेत व्यवहारोपयोगी अशा विषयांचं अध्ययनही त्याला जोडीने हे होत असतं आणि ते अध्ययन झाल्यानंतर तो विद्यार्थी हा सुरुवातीला बाल असतो, तो तरुण होतो आणि जेव्हा ते अध्ययन संपतं, तेव्हा ते अध्ययन समाप्तीच्या वेळेला तसं गुरुगृही जाण्यासाठी उपनयन हा विधी केला जातो. तसंच गुरुगृहाकडून परत येताना काही एक विधी केला जातो आणि मग तो विधी ज्याच्या बाबतीत केला गेलेला आहे, त्याला स्नातक असं म्हटलं जातं आणि ह्या प्रकारचं स्नान करून नंतर मग हा मराठीमध्ये आपण त्याला सोडमुंज असं म्हणतो. हा विधी करून नंतर तो जो तरुण आहे, तो पुढे काही काळानंतर हा विवाह करतो. ह्या विवाहाचा बाबतीत सुद्धा एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की विवाहाचे इतर सामाजिक किंवा सांस्कृतिक असे बरेच पैलू आहेत. परंतु त्याचा कर्मकांडाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पैलू असा, की विवाह हा सुद्धा एक गृह्य म्हणजे घरगुती ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल, अशा प्रकारचा हा एक यज्ञ असतो आणि त्या रूपाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यज्ञकर्माला सुरुवात होत असते. आता ही सुरुवात झाल्यानंतर हा विवाह विधी एका विशिष्ट अग्नीच्या साहाय्याने हा केला जातो, पार पाडला जातो. म्हणूनच अग्नीच्या साक्षीने विवाह होणं हे महत्वाचं असल्यामुळे तशा प्रकारचा जो विवाह आहे तोच अधिकृत असा विवाह मानला जातो. तर अशा प्रकारे ज्या अग्नीच्या साहाय्याने किंवा त्या साक्षीने हा विवाह विधी केला जातो, तो जो अग्नी असतो, हा अग्नी ज्याचा विवाह झालेला आहे, त्या विवाहित माणसानी पुढे आयुष्यभर तो जपून ठेवायचा असतो आणि दररोज त्या अग्नीच्या साहाय्याने काही कर्मकांड करायचं असतं. आणि हे जे काही कर्मकांड करायचं असतं, ह्या कर्मकांडालाच गृह्य कर्म असा शब्द आहे. म्हणजेच यज्ञाचे गृह्य ह्या स्वरूपाचे काही प्रकार जे आहेत, ते प्रकार हे प्रत्येक मनुष्याच्या विवाह झाल्यानंतर त्याचं जे गृहस्थ ह्या प्रकारचं जीवन आहे, त्या जीवनामध्ये त्या प्रकारच्या कर्मकांडाला सुरुवात होत असते. आणि हे कर्मकांड त्यांनी अर्थातच पुष्कळ प्रकारचं कर्म आहे. ते कर्मकांड करत, करत त्याचं आयुष्य सगळं जात असतं. आणि शेवटी जेव्हा तो मनुष्य मरतो, तेव्हा सुद्धा ह्या अग्नीच्याच साहाय्याने त्याच्यावरती अंत्यसंस्कार केला जातो. आणि अशा रीतीने तो मनुष्य, त्याचा देह आणि हा अग्नी
या दोघांचीही एक प्रकारे तिथे अधिकृत रीतीने समाप्ती होते, असं थोडक्यात म्हणता येईल. आता हा जो विवाह विधी आहे, हा मगाशीच म्हटलं तसा एक प्रकारचा तो सुद्धा एक यज्ञ आहे आणि तो गृह्य ह्या स्वरूपाचा यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये पुन्हा प्रत्यक्ष कर्मकांड नेमकं वैदिक साहित्यात कसं सांगितलेलं आहे, हे माहिती नसल्यामुळे अनेकदा त्याचं सुद्धा जे चित्रण आपल्याला दूरदर्शनवरती किंवा काही चित्रपटांमध्ये जे दिसतं, ते अत्यंत सदोष अशा प्रकारचं दिसतं. हे अनेकांना लक्षात येत नाही. कशा प्रकारे विवाह होत असतो आणि कशा प्रकारे हे कर्मकांड केलं जात असतं, हे अनेकांना माहिती नाही. या यज्ञामध्ये, विवाहरूपी यज्ञामध्ये बारीक-सारीक पुष्कळ विधी आहेत. उदाहरणार्थ लाजहोम म्हणजे लाह्यांचा होम यासारखे विधी आहेत. आणि त्यामध्येच एक महत्त्वाचा विधी जो आहे, तो सप्तपदी या नावाचा आहे. तर सप्तपदी याचा अर्थ 7 पावलं टाकणं. तर ही सप्तपदी ही ती जिचा विवाह होत असतो अशी वधू ही 7 पावलं टाकत असते. तर सप्तपदी याचा अर्थ 7 पावलं टाकणे आणि याचं सिनेमांमध्ये किंवा दूरदर्शनमध्ये मात्र जे चित्रण केलं जातं, ते 7 फेरे या शब्दांनी केलं जात असतं. आणि आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये किंवा दूरदर्शन मालिकांमध्ये ही गोष्ट माहिती असेल, की या 7 फेरे ह्या कल्पनेला फार महत्त्व दिलेलं असतं. आणि एकदा ते 7 फेरे झाले, की विवाह झाला आणि 7 फेरे झाले नाहीत, तोपर्यंत तो विवाह झाला नाहीये. समजा 3च फेरे झालेले आहेत आणि मधल्याच काळामध्ये एखाद्या त्या वधूचा जो पहिला प्रियकर असतो, तो येतो, धावत येतो, आणखीन तिच्या मनाविरुद्ध होणाऱ्या विवाहामध्ये तो काहीतरी अडचण निर्माण करतो आणि त्या वधूला घेऊन जातो आणि मग स्वतंत्रपणे विवाह करतो. अशा प्रकारचं एक कथानक दाखवलेलं असतं. पण 7 फेरे झाल्यानंतर मात्र मग ते विवाह योग्य वाटत असो किंवा नसो किंवा त्या मुलीला किंवा मुलाला सुद्धा तो पसंत असो किंवा नसो, तो विवाह पक्का झाला असं मानलं जातं. तर ही जी 7 फेरे ही कल्पना या हिंदी चित्रपटांनी किंवा दूरदर्शन मालिकांनी इतकी पक्की प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसवलेली आहे, की 7 फेरे आणि विवाह हे जणू एकमेकांचे पर्यायवाचक शब्द झालेले आहेत. आणि 7 फेरे झाले म्हणजे विवाह झाला आणि 7 फेरे झाले नाहीत म्हणजे विवाह झाला नाही. अशा प्रकारची जणू कल्पना ही सर्व प्रेक्षक, त्याचप्रमाणे दिग्दर्शक, नट सगळ्यांचीच असते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की वैदिक वर्णनानुसार विवाह विधीमध्ये 7 फेरे ही कल्पना नाही. त्यामुळे 7 फेरे हा शब्दच मुळात चुकीचा आहे. तिथे जे फेरे असतात ते 3च असतात आणि 7 ही जी संख्या आहे, ती 7 पावलं टाकणं ह्या कल्पनेशी संबंधित आहे. सप्तपदी याचा मी उल्लेख मगाशीच केला. तर ही सप्तपदी आहे, परंतु 7 फेरे असे नाहीत आणि 7 फेऱ्यांना जे अवास्तव अशा प्रकारचं महत्त्व दिलं जातं, ते मुळातच वैदिक साहित्याच्या आणि विवाहविधी किंवा विवाहरूपी यज्ञ हा कसा केला जातो, याविषयीच्या अज्ञानातून हे सगळं वर्णन किंवा चित्रण झालेलं असतं, असं त्याचं थोडक्यात तात्पर्य म्हणता येईल. म्हणजे हे उदाहरण मी अशासाठी दिलं, की एकूणच वैदिक कर्मकांड किंवा यज्ञ याविषयी समाजामध्ये किती अज्ञान असतं, याचा थोडासा अंदाज या रूपाने यावा, यासाठी मी उदाहरण दिलं. तर तात्पर्य म्हणून एकच मुद्दा पुन्हा मी सांगतो, की विवाहामध्ये सप्तपदी असते, म्हणजे 7 पावलं टाकणं हा विधी असतो. 7 फेरे अग्निभोवती टाकणं हा विधी नसतो आणि तशा प्रकारचा तो विधी असतो असं जे दाखवलेलं जात असतं सिनेमांमध्ये किंवा दूरदर्शन मालिकांमध्ये, त्याला कुठल्याही प्रकारचा वैदिक ग्रंथांमध्ये आधार नाही. अशा प्रकारे आता मी सांगितल्याप्रमाणे वैदिक कर्मकांडाविषयी खूप अज्ञान हे लोकांमध्ये आहे. गैरसमज आहेत आणि काही वेळेला ते गैरसमज हे मगाशी म्हटलं तसं होकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारचे आहेत, की यज्ञाविषयी अवास्तव अशा प्रकारच्या काही चांगल्याही कल्पना आहेत किंवा काही चुकीच्या पण वाईटही कल्पना आहेत. खरं म्हणजे दोन्ही कल्पना योग्य नाहीयेत. यज्ञ कल्पनेचा व्यवस्थितपणे आपण वैदिक ग्रंथांच्या साहाय्याने अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण काही आपली मतं बनवायला हरकत नाही. त्याविषयीचं अध्ययन किंवा
त्याविषयीची अध्यापन हे आपण करू शकतो, त्याविषयीची काही व्याख्यानं देऊ शकतो, त्याविषयी चर्चा करू शकतो. परंतु त्याविषयी काही न माहिती असताना केवळ अज्ञानाने किंवा वरवर सांगितलेल्या किंवा ऐकीव माहितीच्या साहाय्याने काही बोलणं अनुकूल किंवा प्रतिकूल हे योग्य नाही. आता अशाच प्रकारे मगाशी मी सांगितलं, की एखादा मनुष्य जेव्हा विवाहित होतो, तेव्हा हा अग्नी, विवाहाच्या वेळेला जो वापरलेला अग्नी आहे, ह्या अग्नीचं जतन त्या माणसाने जन्मभर करायचं असतं. ह्या अग्नीला गृह्य अग्नी असं म्हणतात. आणि ह्या अग्नीच्या साहाय्याने त्याला जे काही पुढे कर्मकांड करायचं असतं ते तो करतो आणि ते आयुष्यभर ते करत राहतो आणि त्याचं गृहस्थ जीवन जेव्हा संपतं तेव्हाच हे अर्थात गृह्य कर्मकांड हेही संपतं. याचा अर्थ असा की जोपर्यंत तो मनुष्य हा गृहस्थ आहे, याचा अर्थ पती आणि पत्नी हे दोघेही हयात आहेत, तोवरतीच हे अग्निकार्य होऊ शकतं. म्हणजेच काही कारणाने दुर्दैवाने समजा एखाद्या विवाहित माणसाची पत्नी ही गेली किंवा त्यांनी घटस्फोट घेतला किंवा काही कारणाने दुरावा निर्माण झाला, तर त्याचा हे सर्व कर्मकांड करण्याचा अधिकार हा आपोआपच नष्ट होतो. त्यामुळे कर्मकांड करण्यासाठी किंवा यज्ञ करण्यासाठी एखादा मनुष्य हा विवाहित असणं हे अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नव्हे तर त्याची ज्याच्याबरोबर विवाह झालेला आहे अशा प्रकारची जी पत्नी, ती सुद्धा उपस्थित असणे, जवळ असणे हे आवश्यक आहे. कुठल्याही कारणाने जर पत्नी तिथे नसेल, तर त्या माणसाला वैदिक कर्मकांड करता येत नाही. त्यामुळे वैदिक कर्मकांड किंवा यज्ञ करण्यासाठी ही अत्यंत आवश्यक अशी अट आहे, की तो मनुष्य गृहस्थ असला पाहिजे. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल, की जो मनुष्य अविवाहित आहे, म्हणजेच काही आजन्म ब्रह्मचारी असणारे असे असतात किंवा काही काळ गृहस्थाश्रम असून सुद्धा काही जण संन्यासाश्रमाचा स्वीकार करतात आणि मुनी बनतात किंवा काही जण वानप्रस्थाश्रमामध्ये जाऊन सुद्धा राहतात. अशी माणसं ही यज्ञकर्म करू शकत नाहीत. त्यामुळे यज्ञकर्म करण्याचा अधिकार हा फक्त गृहस्थ म्हणजेच विवाहित असणाऱ्या आणि पत्नी जवळ असणाऱ्या अशा व्यक्तीलाच आहे. ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, अशी महत्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे काही कारणाने जर समजा ती पत्नी नसली, विशेषतः दुर्दैवाने एखाद्या पत्नीचा मृत्यू झाला, तर तो विवाहित मनुष्य हा लगेच पुन्हा विवाह करून आपलं कर्मकांड पुन्हा सुरू करू शकत असे. त्यामुळे पुनर्विवाह ही गोष्ट इतर दृष्टीने, सामाजिक दृष्टीने उपयोगी महत्वाची असेल किंवा नसेल तो वेगळा मुद्दा आहे. आणि स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार होता का नव्हता, पुनर्विवाह कोणाशी करावा, कसा करावा, किती वयापर्यंत करावा, ह्यासारख्या विषयांवरती मतभेद होतील आणि कदाचित काही वेळेला त्यामध्ये अतिरंजित अशा प्रकारची चित्रण आपल्याला सापडतात, की खूप वृद्ध अशा प्रकारचा एखादा पुरुष आहे, त्यांनी एखाद्या लहान मुलीशी लग्न केलेलं आहे. त्याच्यामुळेच जरठ कुमारी विवाह ह्या प्रकारचा शब्द अस्तित्वात आला. मराठीमधलं जे शारदा नाटक आहे, त्यामध्ये असाच एक जो नायक आहे, तो म्हणे 70-75 वयाचा आहे आणि त्याला लग्न ज्या मुलीशी करायचं असतं, ती मुलगी मात्र 14 वर्षाची असावी, अशा प्रकारची त्याची अपेक्षा असते. आणि अशा प्रकारचे विवाह काही वेळेला पैसे देऊन वगैरे होत असत. त्याच्यातूनही काही गैरप्रकार होत असतील, काही सामाजिक रूढी ह्या चुकीच्या त्यामुळे पडल्या असतील, विधवांचं जीवन वगैरे ह्यासारखे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आहेत आणि त्याविषयी खूप लिहिलं गेलेलं आहे. आज आता ह्या प्रकारचे प्रश्न बऱ्याच अंशी हे बदललेले आहेत. तसे प्रकारचे प्रश्न तर फारसे शिल्लकही राहिले नाहीत. पण गेल्या 100 वर्षापूर्वी ह्या विषयावरती खूप चर्चा होत असे, खूप लेखन होत असे, अनुकूल प्रतिकूल मतभेद त्यामध्ये व्यक्त केले जात असत. हे सगळं खरं आहे. परंतु ह्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की जो एखाद्या कुठल्याही कारणाने ज्यांनी विवाह केलेला नाही, अशा प्रकारच्या व्यक्तींनी यज्ञ केला, असे जर कोणी उल्लेख केलेले असले, तर ते उल्लेख बरोबर नाहीत. उदाहरणार्थ महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये सुद्धा अशा प्रकारचा आपल्याला उल्लेख सापडतो, की परशुराम यांनी खूप यज्ञ केले. आता हा जो उल्लेख आहे,
हा कितपत बरोबर आहे ह्याविषयी आपल्याला संशय घ्यायला जागा आहे. कारण परशुराम हा अविवाहित होता. जे 7 चिरंजीव व्यक्तींची यादी जी आहे, त्यामध्ये परशुरामाचा उल्लेख आहे. त्यामध्ये अश्वत्थामाचाही आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. तर हे 7 चिरंजीव. तर परशुराम हा चिरंजीव होता, तो अविवाहित होता. इतरही अश्वत्थामा वगैरे त्यातली ती यादीतली जी माणसं आहेत, हनुमान वगैरे हे अविवाहित होते. त्यांच्या इतर वैयक्तिक जीवनासंबंधी आत्ता चर्चा आपल्याला करण्याचं कारण नाही. परंतु परशुराम अविवाहित होता असंही एका काळी एका ठिकाणी जर म्हटलं असलं आणि दुसरीकडे त्यांनी खूप यज्ञ केले असंही जर महाभारतात म्हटलं असलं, तर मग त्याच्यावरून असं आपल्याला म्हणता येईल, की ह्यामध्ये काहीतरी एक विसंगती आहे आणि ती विसंगती योग्य नाही. आणि परशुरामांनी यज्ञ केलं हे असं जर काही वर्णन असेल, तर ते बरोबर नाही असंच म्हणायला लागेल. दुसरा असाच प्रकारचा एक जो नाजूक अशा प्रकारचा एक विषय आहे, तो म्हणजे भगवान श्रीराम यांनी सीतेचा त्याग केला. आता तो त्याग योग्य का अयोग्य हा आत्ताचा विषय नाही आपला. पण त्यांनी त्याग केला ही कथानकाच्या दृष्टीने एक वस्तुस्थिती आणि त्यानंतर मग त्यांनी काहीतरी यज्ञ केला. अशा प्रकारचं वर्णन हे रामायणात आहे. आता जेव्हा यज्ञ केला, तेव्हा रामाने सीतेचा त्याग केलेला होता. राम हा एकपत्नी व्रती म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. तोही मुद्दा त्याच्याविषयी काही विवाद किंवा चर्चा करण्याचं कारण नाही. त्यामुळे रामाने दुसरा विवाह केलेला नव्हता, हेही स्पष्ट आहे. मग तो यज्ञ कसा करू शकेल असा प्रश्न निर्माण होतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर प्राचीन काळामध्ये रामायणामध्ये किंवा अन्य कुठल्याही ग्रंथामध्ये दिलेलं नाही. तर ही एक प्रकारची विसंगती आहे. मगाशी जे म्हटलं की यज्ञविषयक जे काही अज्ञान, त्या अज्ञानातून काही कथानक किंवा काही वर्णनं ही निर्माण झालेली आहेत. त्यापैकीच हे वर्णन आहे आणि त्या यज्ञाच्याच वेळेला मग पुढे लव आणि कुश यांची भेट होते रामाची वगैरे आणि मग हळू-हळू पुन्हा सीतेचा पुन्हा भेट झाल्यानंतर मग त्यांचं मिलन होतं वगैरे. अशा प्रकारचं कथानक उत्तर रामचरित या नाटकामध्ये दाखवलेलं आहे. दुसऱ्या काही कथानकानुसार सीता तिथे येते, परंतु सीता ही आणि राम यांचं पुनर् मिलन होत नाही. तर तिथे पुन्हा ती दिव्य करते आणि भूमीमध्ये स्वतःला मिसळून टाकते सीता. अशा प्रकारचं कथानक आहे. परंतु माझा मुद्दा एवढाच आहे आता इथे, की राम हा एकपत्नी व्रती होता. त्यांनी सीतेचा त्याग केलेला होता. अशा परिस्थितीमध्ये सीतेचा त्याग केल्यानंतर त्याला यज्ञ करण्याचा अधिकार राहिलेला नाही. परंतु तरीसुद्धा त्यांनी यज्ञ केला अशा प्रकारचं वर्णन आहे. उत्तर रामचरित ह्या नाटकामध्ये भवभूतींनी असं सांगितलेलं आहे, की सीतेची एक सोन्याची प्रतिकृती ही त्यांनी केली आणि ती तिथे एक सहधर्मचारिणी या स्वरूपात उपस्थित होती. अशा प्रकारचा उल्लेख आहे. परंतु हा उल्लेख काव्याच्या दृष्टीने खूप श्रेष्ठ आहे आणि रामाचं सीतेवरती किती प्रेम होतं वगैरे ह्यासारख्या गोष्टींच्यासाठी ही सगळं कथानक आपल्याला उपयोगी पडेल. परंतु यज्ञाच्या दृष्टीने यामध्ये एक प्रकारची विसंगती आहे आणि यज्ञ दृष्टीने हे शक्य नाही. अशा प्रकारची प्रतिकृती एखाद्या माणसाला ठेवून पत्नीची जागा ही अशा रूपाने भरून काढता येत नाही. त्यांनी पुन्हा विवाह केला तर एक वेळ चालू शकेल. तो विवाह करणं योग्य का अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे. परंतु तसा चालू शकेल आणि त्या रूपाने त्यांनी यज्ञ केला तरी सुद्धा यज्ञाच्या दृष्टीने त्यात काही गैर नाही. परंतु तशा प्रकारचं काही वर्णन केलेलं नाही आणि त्यावरून आपल्याला असं म्हणता येतं, की भवभूतीसारख्या कवींना सुद्धा, संस्कृत कवींना यज्ञाची विशेष माहिती नव्हती, असं आपल्याला त्यावरून म्हणता येतं. आता हे जे यज्ञ आहेत, या यज्ञांचे 2 प्रकार मुख्यत्वे करून पहिल्यांदा आपल्याला पाडता येतात. त्यातला एक प्रकार मी त्याचा आत्ताच उल्लेख केला, तो म्हणजे गृह्य यज्ञ. हे गृह्य यज्ञ प्रत्येक गृहस्थ हा ते यज्ञ करत असतो आणि त्यांनी ते यज्ञ करावेत अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी काही होम करायचा असतो. त्याला सायं प्रातः होम म्हणतात. त्याचप्रमाणे दर पौर्णिमा आणि अमावास्या यासारख्या दिवशी काही आहुती द्यायच्या असतात. इतरही काही संस्कार असे जे आहेत, ते संस्कार हे तो करत असतो. त्याला जेव्हा संतती होते, एखादा मुलगा किंवा अपत्य होतं, तेव्हा त्याचं नामकरण वगैरे ह्यासारखे जे संस्कार आहेत, त्या संस्कारांचा सुद्धा समावेश हा गृह्य कर्म ह्यामध्येच आहे आणि ते सुद्धा एक प्रकारचे गृह्य यज्ञच आहेत. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी हा शिक्षण घेताना काही एम.ए. झाला,
की काहींना असं वाटतं की आपण संशोधन करून पीएचडी किंवा आणखीन काही एखादी पदवी मिळवावी आणि तशा प्रकारे ते प्रयत्न करतात आणि ते मिळवतातही. त्याचप्रमाणे अशा प्रकारे गृहस्थ असणारा आणि जो एरवीचं गृह्य कर्मकांड करतच आहे, त्याला जर असं वाटलं, की आपण आणखीन काही कर्मकांड करावं, आणखीन काही आपण यज्ञ करावेत, तर त्यासाठी त्याला मात्र एक प्रकारचं एक स्वतंत्र अशा प्रकारचं काही गुणवैशिष्ट्य हे प्राप्त करून घ्यावं लागतं. आणि ते गुणवैशिष्ट्य त्यालाच अज्ञाधान असं म्हणतात. अज्ञाधान या शब्दाचा अर्थ अग्नी ठेवणं आणि अज्ञाधान म्हणजेच अग्नी ठेवण्याची कृती ज्याने केलेली आहे, त्याला आहिताग्नी असा शब्द आहे. आहिताग्नी या शब्दाचा शब्दशः अर्थ ज्याने अग्नीची स्थापना केलेली आहे असा. तर अशा प्रकारे तो आहिताग्नी तो व्हावा लागतो. अग्न्याधान हा एक प्रकारचा विधी आहे, तो करावा लागतो आणि मग त्याला आणखीन काही यज्ञ करता येतात. आता हे जे यज्ञ करता येतात, असं जे मी आता सांगितलं, या यज्ञांना एक विशिष्ट तांत्रिक असं एक नाव आहे. ते म्हणजे श्रौत यज्ञ. तर श्रौत यज्ञ आणि गृह्य यज्ञ असे हे यज्ञांचे 2 मुख्य प्रकार हे झाले. श्रौत यज्ञामध्ये जो श्रौत हा शब्द आहे, त्याचा शब्दशः अर्थ श्रुती या ग्रंथांशी म्हणजेच श्रुती म्हणजेच वेद, या वैदिक ग्रंथांशी संबंधित असलेले यज्ञ म्हणजे वैदिक यज्ञ, त्यांना श्रौत यज्ञ असं म्हणतात. आणि हे जे श्रौत यज्ञ आहेत, यांचं वर्णन हे मुख्यत्वे करून यजुर्वेदाचे जे ग्रंथ आहेत, वैदिक साहित्यापैकी, त्या ग्रंथांमध्ये त्याचप्रमाणे ज्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं तांत्रिक नाव आहे, त्या ग्रंथांमध्ये या श्रौत यज्ञांचं वर्णन आपल्याला सापडतं. आणि त्यांच्याच आधाराने पुढे रचले गेलेले जे आणखीन काही ग्रंथ आहेत, त्यांना वेदांग ग्रंथ असं म्हणतात. त्या वेदांग ग्रंथांमध्ये श्रौत सूत्र या प्रकारचे जे काही यज्ञाचं वर्णन करणारे ग्रंथ आहेत, त्यामध्ये सुद्धा या श्रौत यज्ञांची आपल्याला तपशीलवार माहिती कळते. आता या श्रौत यज्ञांचे सुद्धा मुख्यत्वे करून प्रमुख असे 2 प्रकार आहेत. आणि त्या 2 प्रकारांपैकी एका प्रकाराला हवीर यज्ञ असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या प्रकाराला सोम यज्ञ असं म्हटलं जातं. आता या हवीर यज्ञांचे सुद्धा बारीक-सारीक खूप प्रकार आहेत. आत्ता ज्याचा मी उल्लेख केला अग्न्याधान, तो सुद्धा एक हवीर यज्ञच आहे. आणि त्याबरोबरच दुसरे काही जे प्रमुख अशा प्रकारचे काही हवीर यज्ञ आहेत, त्यापैकी एक दोघांची नावं मी आता सांगतो. ते म्हणजे अग्निहोत्र. तर अग्निहोत्र हा सुद्धा एक श्रौत यज्ञाचा प्रकार आहे. आणि हा प्रकार अग्निहोत्र या स्वरूपाचा हा जो विवाहित गृहस्थ आहे, त्यांनी सुद्धा अग्नीचं आधान केल्यानंतर मगच त्याला ते अग्निहोत्र करता येतं. म्हणजे कुठला तरी एखादा मनुष्य हा काही प्रकारची त्याला वैदिक साहित्याची माहिती नाही, अध्ययन केलेलं नाही, जो विवाहित आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही, असा मनुष्य अग्निहोत्र हा विधी करू शकत नाही. तर जो मगाशी सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्म करण्याची जी पूर्व पात्रता ती ज्यांनी मिळवलेली आहे आणि अग्न्याधान म्हणजे अग्नीची स्थापना करणे ह्या रूपाने ज्यांनी अग्नीची स्थापना केलेली आहे, त्यालाच अग्निहोत्र विधी करता येतो. आता अग्न्याधान या शब्दाचा अर्थ मी सांगितला, की अग्नी ठेवणं. ते अग्नी ठेवणं म्हणजे नेमकं काय? हाही विषय आपण एकदा समजून घेतला पाहिजे. तर गृह्यविधीमध्ये एकच अग्नी असतो. त्याला गृह्य अग्नी असं म्हणतात आणि हा जो गृह्य अग्नी आहे, त्याखेरीज असे 3 अग्नी यांची स्थापना केली जाते. तेव्हा त्या माणसाला श्रौत यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता हे जे श्रौत अग्नी जे आहेत किंवा 3 अग्नी आहेत, हे कोणते? याची मी प्रथम नुसती नावं सांगतो. ही नावं म्हणजे त्यातल्या एका अग्नीला गार्हपत्य असं म्हणतात. गार्हपत्य शब्द हा गृहपती या शब्दावरून बनलेला आहे. गृहपती म्हणजे घराचा अधिपती, मालक असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. तर त्या गृहपतीशी संबंधित असलेला अग्नी तो गार्हपत्य अग्नी. दुसऱ्या अग्नीचं नाव आहवनीय असं आहे. तर अधिक हवनीय याच्यामध्ये हू असा धातू आहे. तर त्यामध्ये आहुती दिली जात असल्यामुळे त्याला आहवनीय असं म्हटलं जातं. किंवा त्याचा संबंध व्हे या धातूशी असेल
आणि अग्नीचं निमंत्रण किंवा ज्याला बोलवलं जातं ज्यामध्ये, अशा प्रकारचा अग्नी असाही अर्थ त्याचा करता येईल. आणि तिसरा अग्नी, त्याचं नाव दक्षिण असं आहे. दक्षिणेचा शब्दशः अर्थ कुशल असा आहे. मराठीमध्ये दक्ष हा शब्द आपल्याला माहिती आहे. तर दक्ष, दक्षिण आणि दक्षिण शब्दाचाच दुसरा एक अर्थ उजवा हाही आहे. दक्षिण दिशा ही आपण पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर उजव्या बाजूला दक्षिण दिशा येत असल्यामुळे दक्षिण दिशा या अर्थी दक्षिण शब्द वापरला जातो. असे हे जे 3 अग्नी आहेत, या 3 अग्नींची प्रथम स्थापना करून मग अहिताग्नी झालेल्या माणसाने जे यज्ञ करायचे त्यामध्ये अग्निहोत्र हा एक प्रमुख अशा प्रकारचा यज्ञ आहे. आता अग्निहोत्र यामध्ये काय केलं जातं, तर अग्निहोत्र विधी हा सायंकाळी आणि सकाळी असा दिवसातून 2दा केला जातो. आणि हा जो विधी आहे, या विधीला नित्य अशा प्रकारचं स्वरूप आहे. म्हणजेच तो यज्ञ हा प्रत्येक अहिताग्नींनी करणं हे आवश्यक आहे. कारण यज्ञांचं जे वर्गीकरण करण्याचे विविध जे प्रकार आहेत, त्यामध्ये श्रौत गृह्य हा प्रकार एक सांगितला. श्रौत यज्ञांमध्ये हवीर यज्ञ, सोमयज्ञ हाही एक प्रकार सांगितला. तसंच एक दुसराही प्रकार आहे, तो म्हणजे काही यज्ञांना नित्य असं म्हटलं जातं. म्हणजे ते यज्ञ हे त्या यजमानांनी म्हणजे यज्ञ करणाऱ्या माणसांनी हे केलेच पाहिजेत, अशा प्रकारचे ते यज्ञ असतात. काही कर्मांना काम्य असा शब्द वापरला जातो. काम्य याचा शब्दशः अर्थ इच्छा, विशिष्ट इच्छेच्या पूर्ततेसाठी केला जाणारा यज्ञ. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला आपल्याला खूप धन मिळावं अशी अपेक्षा असेल, किंवा पाऊस पडावा, पीक चांगलं यावं, किंवा इतरही काही व्यावहारिक ज्या इच्छा आहेत, उदाहरणार्थ आपल्याला पुत्र संतती व्हावी वगैरे. तर ह्यासाठी काही विशिष्ट जे यज्ञ कर्म केले जातात, त्यांना नैमित्तिक नित्य आणि काम्य असे हे जे शब्द आहेत, त्यापैकी काम्य हा शब्द वापरला जातो. आणि आणखीन एक प्रकार जो राहिला, तो म्हणजे त्याला नैमित्तिक हा शब्द वापरला जातो. नैमित्तिक म्हणजे निमित्त, कुठलं तरी कारण घडल्यामुळे करावयाचे अशा प्रकारचे यज्ञ. उदाहरणार्थ काही वेळेला भूकंप झाला, काही दैवी अशा प्रकारची आपदा कधी कधी येते, किंवा निसर्गात काही घटना ह्या अशा घडतात की आकाशामध्ये धूमकेतू येतो, किंवा एरवी ज्याला सामान्यपणे परिचित नसलेल्या अशा प्रकारच्या घटना ह्या घडतात, तेव्हा त्यांची शांती होण्यासाठी काही कर्म केली जातात की असं पुन्हा होऊ नयेत, त्यामुळे लोकांमध्ये अनर्थ घडू नयेत यासाठी म्हणून केली जाणारी जी कर्म आहेत, ती विशिष्ट निमित्त झाल्यामुळे ती घडत असतात. समजा भूकंप झाला नाही तर तो यज्ञ करण्याची गरज नसते, परंतु भूकंप झाला किंवा आणखीन काही एखाद्या प्रकारे वादळ झालं किंवा विशिष्ट प्रकारची काही संकट आली तर ते यज्ञ केले जातात. हे विशिष्ट निमित्ताने केले जाणारे यज्ञ आहेत, त्यांना नैमित्तिक असं म्हणतात. अशा प्रकारे नित्य नेहमी करायचे यज्ञ, नैमित्तिक म्हणजे विशिष्ट निमित्त निर्माण झाल्यानंतर करायचे यज्ञ, आणि काम्य म्हणजे काही विशिष्ट इच्छेच्या पूर्ततेसाठी करायचे यज्ञ. अशा प्रकारेही यज्ञांचं वर्गीकरण केलं जातं. तर हे जे सगळे वर्गीकरण केले गेले जाणारे यज्ञ जे आहेत, त्या यज्ञांपैकी अग्निहोत्र हा विधी नित्य आहे. म्हणजे जो अहिताग्नी झालेला आहे त्यांनी तो विधी करायलाच पाहिजे. आणि समजा काही कारणाने, उदाहरणार्थ एखादा मनुष्य त्याच्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकाणापासून किंचित दूर जाणार असला तर, आणि दुसरीकडे जाऊन काही एक 8-10 दिवस राहणार असला तर काय करावं, यासाठी मग काही पर्यायी उपाययोजना किंवा व्यवस्था केलेली आहे. एरवी एखादा दिवस समजा काही किंवा एखादे 2-4 तासच एखादा मनुष्य स्वतःच्या घरापासून दूर जाणार असला आणि त्यामुळे त्याला ते कर्म करणं शक्य नसलं, तर अशा वेळेला तो आपला एखादा विद्यार्थी किंवा आपली पत्नी किंवा एखादा नेमलेला नोकर यांच्यातर्फे हे कर्म करून घेऊन ती आपली गरज ही पूर्ण करू शकतो. परंतु समजा जर एखाद्या वेळेला तो जास्ती काळ राहणार असला दुसऱ्या गावी जाऊन, तर अशा वेळेला तिथे जाऊन त्याला ते अग्निहोत्र कर्म करावं लागतं. अशा वेळेला तो ते अग्नी जे आहेत, या अग्नींचं स्वतःच्याच ठिकाणी जणू स्थापना किंवा आधान करत असतो. आणि अशा प्रकारे स्वतःच्या ठिकाणी अग्नी गूढ रूपाने ठेवणं, यालाच समारोप असा शब्द आहे. तर समारोप याचा अर्थ आपण मराठीमध्ये एखादी गोष्ट संपवणं या अर्थी वापरतो, तसा अर्थ नाहीये. समारोप याचा अर्थ
अमुक ठिकाणी एखादी गोष्ट ठेवणे, तर स्वतःच्या ठिकाणी अग्नी ठेवणे याला समारोप म्हणतात. आणि मग दुसरीकडे गेल्यानंतर तिथे आपल्या शरीरातून ते गुढरूपाने ठेवलेले अग्नी बाहेर काढून तिथे मग काही दिवस तो जर राहणार असला तर तिथे तो अग्निहोत्र करतो. नंतर पुन्हा तो अग्नी पुन्हा स्वतःच्या शरीरात ठेवतो आणि पुन्हा आपल्या गावी आल्यानंतर, आपल्या घरी आल्यानंतर पुन्हा ते अग्नी बाहेर काढून, अर्थात ते सगळं गूढ रूपाने होत असतं, प्रतीक रूपाने होत असतं. शब्दशः काही अग्नी शरीरात ठेवता येत नाही किंवा बाहेर काढता येत नाही, ही गोष्ट उघड आहे. तर हे प्रतीक रूपाने का होईना करून मग हे कर्मकांड केलं जातं. अशा रीतीने हे कर्मकांड हे अखंडपणे हे करायला लागतं आणि ह्या अखंडपणे केल्या जाणाऱ्या कर्मांना अग्निहोत्र असा शब्द आहे. आणि अग्निहोत्र शब्दामध्ये जो मुख्य विधी आहे तो अग्नीमध्ये दुधाची आहुती देणे हा मुख्य विधी आहे. इथे अर्थातच एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ज्याला अशा प्रकारे वैदिक यज्ञ कर्मकांड करायचं आहे त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थिती संबंधीचा आपल्याला एक थोडासा अंदाज असणं आवश्यक आहे की यासाठी किमान काही खर्च हा त्या व्यक्तीच्या ठिकाणी करण्याची क्षमता असली पाहिजे. आणि कारण हे जे कर्मकांड करायचं त्यासाठी दूध दररोज लागत असल्यामुळे त्याच्याजवळ स्वतःची गाय असणं आवश्यक आहे आणि गाईचं किमान काहीतरी दूध दररोज त्याला प्राप्त झालेलं असलं पाहिजे. त्याचमुळे मग कधी यज्ञामध्ये तूप याही पदार्थाचा वापर होतो. आणि यज्ञामध्ये ज्या द्रव्याची आणखीन एक आहुती दिली जाते असं एक द्रव्य त्याला पुरोडाश असं म्हणतात. तो पुरोडाश हा शब्द जो आहे त्याचा सुद्धा अर्थ हा आपण समजून घेणं आवश्यक आहे. पुरोडाश शब्दामध्ये दोन भाग आहेत. पुरहा म्हणजे आधी आणि डाश हा जो भाग आहे तो दाश या धातूपासून निर्माण झालेला आहे. दाश या धातूचा अर्थ सेवा करणे किंवा पूजा करणे अशा प्रकारचा आहे. तर आधी केली जाणारी एक प्रकारची सेवा हा पुरोडाश शब्दाचा शब्दशः अर्थ आहे. तर आधी म्हणजे काय की यज्ञकर्मामधले जे मुख्य विधी आहेत त्याच्या अगोदर थोडीशी जी काही बारीकशी सेवा केली जाते ती म्हणजे पुरोडाश याची आहुती देणे. तर पुरोडाश हा जो पदार्थ आहे हा पदार्थ हा मुख्यत्वे करून तांदूळ किंवा यव या नावाच्या धान्याच्या पिठापासून बनवला जातो. तर प्रथम हे तांदूळ किंवा यव या प्रकारचं धान्य हे त्याचं पीठ करून आणि त्या पिठाच्या मध्ये पाणी घालून त्याचा एक गोळा केला जातो आणि त्याच्या भोवती अग्नी ठेवून तो भाजला जातो हा गोळा. आणि हा जो भाजला गेलेला अशा प्रकारचा जो पिठाचा गोळा त्याला पुरोडाश असं म्हणतात. तर ह्या वर्णनावरून असं दिसून येईल की पुरोडाश हा अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा एक प्रकारचा पाव आहे हे असं आपल्या लक्षात येईल. तर पावामध्ये सुद्धा हेच असतं की त्यामध्ये आपण कणकीचा एक गोळा करतो आणखीन तो भाजतो त्यामुळे पाव तयार होतो. तर ही पावाची अगदी प्राथमिक अशी कृती आहे. त्यात काही इतर पदार्थ घातले जातात, यीस्ट वगैरे यासारख्या गोष्टी हा वेगळा भाग आहे. पुरोडाशामध्ये असं काहीच मिसळलं जात नाही. पुरोडाशाला कुठल्याही प्रकारची चव नसते. पुरोडाशामध्ये मीठ नसतं, साखर नसतं, काही नसतं. त्यामुळे ते अगदी साधं पीठ असतं आणि पुरोडाशाची आहुती देताना त्याच्यामध्ये मात्र तुपाचा वापर केला जात असल्यामुळे थोडासा तुपाची मुळे येणारी जी काही थोडीशी चव आहे ती त्यात येते. परंतु ह्याखेरीज त्याला वेगळी अशी चव नसते. तर हा पुरोडाश हा जो आत्ता सांगितला त्या पद्धतीने तयार केलेला जो एक प्रकारचा पाव आहे तांदूळाच्या पिठाचा किंवा यवाच्या पिठाचा केलेला पाव जो आहे त्याचा थोडासा एक बारीकसा तुकडा हा अग्नीमध्ये देवतांना उद्देशून टाकला जाणं हा एक दुसरा यज्ञीय कर्माचा एक भाग आहे. तर अशा प्रकारे मुख्यत्वे करून दूध, तूप आणि पुरोडाश ह्यासारखे हवीर द्रव्याचे जे प्रकार आहेत त्यांच्या सहाय्याने केले जाणारे जे यज्ञ आहेत त्यांना हवीर यज्ञ असं म्हटलं जातं. आता ह्याही यज्ञांच्या मध्ये दुसरा एक जो अग्निहोत्रासारखा दुसरा एक महत्वाचा विधी आहे त्या विधीला दर्श पूर्णमास यज्ञ असं म्हणतात. तर दर्श आणि पूर्णमास म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमा या सुमाराला हे विधी केले जातात आणि ह्या विधींमध्ये सुद्धा अर्थातच मुख्य द्रव्य म्हणजे मुख्य हवीर द्रव्य हे पुरोडाश या प्रकारचं असतं. तर हे 15 दिवसांनी केले जाणारे यज्ञ आहेत. तसंच आणखीन काही यज्ञ आहेत त्यांना दर 3-4 महिन्यांनी केले जात असल्यामुळे चातुर्मास्य यज्ञ असंही नाव आहे. असे बरेच यज्ञ हे गृह्य कर्म या शब्दाने
मगाशी जसे काही विधी सांगितले तसेच हविर्यज्ञ या शब्दांनी ओळखले जाणारे काही विधी आहेत. आता आणखीन एक जो श्रौत यज्ञांचा प्रकार आहे त्याला सोमयज्ञ असं म्हणतात. तर सोम हा शब्द जो आहे हा वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. तर सोम हा शब्द कधी कधी एक विशिष्ट वनस्पती, त्या वनस्पतीचं नाव या अर्थी सोम हा शब्द वापरला जातो. तर ही वनस्पती अर्थात कोणती याविषयी खूपच मतभेद आहेत आणि आज आता ही वनस्पती तुलनेने दुर्मिळ असल्यामुळे आज काय करायचं, आज एखादा सोमयज्ञ होतो तेव्हा काय केलं जातं, हा आणखीनच कुतूहलाचा एक प्रश्न आहे. तर सध्या ज्याला मराठीमध्ये सामान्यपणे शेर असं म्हटलं जातं, त्या शेर वनस्पतीलाच सोम म्हणून वापरलं जातं आणि सोमाचं वर्णन हे अर्थातच वनस्पतीशास्त्र दृष्टीने बघायला लागलं तर फार थोडंसं आपल्याला वैदिक साहित्यात मिळतं. परंतु जे मिळतं त्याच्यावरनं एक दोन गोष्टी लक्षात येतात, की सोम या वनस्पतीला कुठल्याही प्रकारची पानं, फुलं किंवा फळं नसतात आणि त्याला फक्त कांड्या असतात आणि अशा प्रकारची कांडी या अर्थी संस्कृत मधला जो शब्द आहे की जो वैदिक साहित्यातही वापरलेला आहे तो म्हणजे अंशू. तर अंशू म्हणजे कांडी. ती ही अशा कांड्या असतात आणि शेर ही वनस्पती जी आहे ती अशाच प्रकारे कांड्या कांड्यांनी बांधलेली अशा प्रकारची वनस्पती असते आणि तिच्यामध्ये थोडासा चीक आपल्याला ती मोडली असताना दिसतो. परंतु त्याला काही फुलं किंवा फळं आलेली अशी काही दिसत नाहीत किंवा पानही दिसत नाहीत. पण फक्त हे अंशू किंवा त्याची खोडं किंवा त्याचे एक प्रकारचे देठ एवढेच दिसत असतात आणि त्या वनस्पतीलाच सध्या सोम असं म्हटलं जातं. तर ही वनस्पती जी आहे, या वनस्पतीचा रस काढून म्हणजे दगडावरती त्या कांड्या ठेवायच्या आणि त्याच्यावरती एखाद्या वरवंट्यासारख्या एक लाकडी दगडी साहित्याने ठेचायचं आणि मग त्यातून जो रस सुटतो त्याला रसाला सोमरस असं म्हटलं जातं. आणि हा रस वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी पात्रांमध्ये हा ठेवून दिला जातो आणि हे जे लाकडी पात्र जे असतात त्यांना ग्रह असा शब्द आहे. ग्रह याचा शब्दशः अर्थ घेणे. तर ज्यामध्ये घेतला जातो रस अशा प्रकारचं पात्र म्हणजे ग्रह. त्या ग्रहांमध्ये तो सोमरस ठेवला जातो आणि या ग्रहातून थोडासा काही भाग हा अग्नीमध्ये देवतांना उद्देशून अर्पण केला जातो. म्हणजेच त्याची आहुती दिली जाते आणि मग या प्रकारची आहुती दिला गेलेला जो यज्ञ आहे, सोमरस आहे, त्यातील काही सोमरस हा यजमान त्याचप्रमाणे ऋत्विज हे स्वतःही पितात. इथे एक गोष्ट फार आपण महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे, की सोमरस हा शब्द कधी-कधी मराठीमध्ये आपण काही वेळेला गमतीने मद्यपान या अर्थी सोमरसपान असा शब्द वापरला जातो. ते अत्यंत चुकीचं आहे. सोम म्हणजे मदिरा किंवा दारू नव्हे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सोमरसामुळे कुठल्याही प्रकारची धुंदी किंवा नशा येत नाही. सोमरसामुळे अर्थातच सोमरस जेव्हा अग्नीमध्ये टाकला जातो, तेव्हा त्यात थोडंसं दूध आणि थोडासा मध यांचंही मिश्रण केलं जात असतं. त्यामुळे एरवी जसा चहा आपण पितो, तो चहाचा मूळ जो काढा असतो, त्या काढ्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर घालून थोडीशी जी चव येते, त्या चहाने उत्साह किंवा तरतरी काही जणांना येते. तर अशा प्रकारे परंतु चहा हे काही मादक किंवा धुंदी आणणारं पेय नाही किंवा ते नशा आणणारं पेयही नाही. ही गोष्ट सर्व मान्य किंवा सर्व प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सोमरस हा सुद्धा सोम म्हणजे दारू नव्हे किंवा त्यामुळे नशा किंवा कुठल्याही प्रकारची एक प्रकारची धुंदी ही येत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. तरतरी येणं हे एखाद्या माणसाच्या बाबतीत शक्य आहे. तर अर्थात कोणाला कुठल्या गोष्टीमुळे तरतरी येईल किंवा काही गोष्ट आवडेल ह्याचा थोडंसं प्रमाणात हे प्रति व्यक्ती सापेक्ष आहे. आणि काहींना चहा आवडतो, काहींना कॉफी आवडते, काहींना आणखीन काही अशी बारीक-सारीक पेय असतात ती आवडतात. परंतु ती ज्याला ज्याची सवय असते ती ते घेतात ते. पण अशा प्रकारे सोमरस सुद्धा देवांना आवडतो किंवा काही वेळेला ऋत्विज सुद्धा सोमरसाचं प्राशन करतात. अशा प्रकारचं वर्णन आलं, तरी हे वर्णन आल्यामुळे सोमरस म्हणजे कुठल्याही प्रकारचं मादक पेय ठरत नाही. तर ते एक प्रकारचं तरतरी किंवा आनंद देणारं पेय होतं, असं म्हणता येईल. तर हे सोमरसाचा वापर ज्या यज्ञामध्ये होतो, अशा यज्ञांना सोमयज्ञ असं म्हटलं जातं. आणि मगाशी मी सांगितलं, की श्रौत यज्ञांचे 2 प्रकार आहेत.
एक म्हणजे हवीर यज्ञ आणि दुसरा म्हणजे सोमयज्ञ. या सोमयज्ञांचंही पुन्हा अनेक बारीक-सारीक प्रकार आपल्याला विविध रूपाने पाडता येतील. त्यातला एक जो प्रकार करण्याचा जो विधी आहे, त्यामध्ये एखादा यज्ञ किती काळ चालणार आहे, यानुसार त्या यज्ञांचं वर्गीकरण केलं जातं. तर त्यापैकी जे सोमयज्ञ हे एका दिवसामध्ये पूर्ण केले जातात, अशा सोमयज्ञांना एकाह असं म्हटलं जातं. एकाह याच्यामध्ये एक आणि अहन असे 2 शब्द आहेत. त्याचा अर्थ 1 दिवस ज्यांना लागतो असे यज्ञ. आता नंतर दुसरे जे काही यज्ञ आहेत, त्यांना किती दिवस लागतात हा मुद्दाच विचारात घेतल्यानंतर 2 ते 12 ह्या प्रकारचे जे दिवसांची संख्या आहे, इतक्या प्रकारची दिवसांची संख्या असणाऱ्या यज्ञांना अहीन असा शब्द वापरला जातो. अहीन याच्यामध्ये पुन्हा अहन हाच मूळ शब्द आहे आणि त्याचा संबंध हा दिवसांच्या संख्येशी आहे. तर 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा इथपासून ते 12 दिवसाचा इथपर्यंत जे यज्ञ आहेत, त्यांना अहीन असा शब्द वापरला जातो. आणि याचे पुन्हा उपप्रकार आणखीनही खूप आहेत. म्हणजे 2 दिवसाच्या यज्ञाचेही बरेच प्रकार आहेत, 3 दिवसाच्या यज्ञाचेही बरेच प्रकार आहेत. असे विविध प्रकारचे यज्ञ आहेत. आणि याच्यानंतर 12 किंवा त्यापेक्षा जास्ती दिवस ज्यांना लागतात, असे जे यज्ञ आहेत, त्या यज्ञांना सत्र असा शब्द आहे. आणि सत्र याच्यामध्ये मूळ शब्द जो आहे, तो सद हा धातू आहे. आणि सद धातूचा शब्दशः अर्थ खाली बसणे. आणि सत्र या शब्दाचा शब्दशः अर्थ बसण्याची क्रिया. सत्र हा शब्द आधुनिक काळातही आपण वापरतो. इंग्लिश मधल्या टर्म या अर्थी सत्र हा शब्द आपण अनेकदा वापरतो. महाविद्यालयातली पहिली टर्म, दुसरी टर्म वगैरे अशा अर्थी वापरतो. तर तिथे सुद्धा एक प्रकारची बसण्याची क्रिया असते. अध्ययनासाठी तयार राहणं, बसणं हा तिथे अर्थ असतो. तिथे यज्ञासाठी बसणं हा शब्द तिथे अर्थात रूपकात्मक आहे. तो काही शब्दशः बसणं नसतं ते. परंतु यज्ञ करण्यासाठी तयार होणं आणि यज्ञ करणं हा त्याचा भावार्थ आहे. आणि अशा प्रकारचे जे यज्ञ आहेत, की जे कमीत कमी 12 दिवसाचे आहेत आणि जास्तीत जास्त किती दिवसाचे असू शकतील, तर 1000 वर्ष जे यज्ञ करायला लागतील, अशा प्रकारच्या यज्ञांचं सुद्धा वर्णन हे वैदिक ग्रंथांमध्ये आलेलं आहे. आणि प्रत्येक दिवशी त्यात काय काय करावं, किती दिवसानंतर त्यात काही आणखीन काही वेगळे विधी केले जातात, बरेचसे त्यात पुनरुक्तीच असते. तर हे सगळे सारखे मुद्दे हे आपल्याला ब्राह्मण ग्रंथामध्ये आणि श्रौतसूत्रांमध्ये दिलेले दिसतात. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो, की 12 दिवसाचा जो यज्ञ आहे, तो 2 प्रकारे केला जाऊ शकतो. एक म्हणजे अहीन या प्रकारे केला जाऊ शकतो किंवा सत्र या प्रकारे केला जाऊ शकतो. परंतु 13 किंवा त्यापेक्षा जास्ती दिवसांचे यज्ञ मात्र हे केवळ सत्र या प्रकारेच केले जातात. आता सत्र आणि अहीन किंवा बाकीचे जे यज्ञ प्रकार आहेत, त्यामध्ये काही महत्त्वाचे अशा प्रकारचे भेद आहेत. आणि यापैकी सगळ्यात प्रमुख भेद म्हणजे इतर यज्ञांमध्ये म्हणजे साधारणपणे 1 दिवसाचा किंवा 2 ते 12 दिवसापर्यंत असलेले जे यज्ञ अहीन ह्या प्रकारचे यज्ञ, त्या सगळ्या यज्ञांमध्ये एक विशिष्ट व्यक्ती ही यजमान म्हणजे यज्ञ करणारी असते. ती इतरांना दक्षिणा देते. आपल्याकडे काही ऋत्विज म्हणजे यज्ञ करणारी असे माणसं त्यांना नेमून त्यांच्याकडनं ती कामं करून ते यज्ञ केले जातात. अशा प्रकारचे यज्ञ हा यज्ञांचा एक प्रकार. आणि ज्या यज्ञांमध्ये यजमान आणि ऋत्विज अशा प्रकारचा फरक नसतो, सगळेच यजमान असतात आणि ते ऋत्विजाचं काम करत असले तरी स्वतः यजमान असतात, अशा यज्ञांना सत्र म्हटलं जातं. आणि सत्र या प्रकारच्या यज्ञामध्ये अर्थातच जे ऋत्विज आणि यजमान असा भेद नसल्यामुळे सत्र नावाच्या यज्ञांमध्ये दक्षिणा नसते. इतर यज्ञांमध्ये ऋत्विजांना यजमान दक्षिणा देतो. त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून काही किमान रक्कम ही रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात अशी तो देत असतो. परंतु सत्र या प्रकारच्या यज्ञामध्ये सगळेच यजमान असल्यामुळे जे ऋत्विजेचं काम करणारे असतात ते सुद्धा यजमान असतात आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवतात की आपण असा असा यज्ञ करूया आणि एकमेकांच्या सहकार्याने ते यज्ञ तसा पार पाडत असल्यामुळे अशा प्रकारच्या सहकार्यरूपी यज्ञालाच सत्र असा शब्द लावला जातो. तर ते ह्या सत्रांमध्ये हा प्रश्न निर्माण होईल की एखादा 12 दिवसाचा यज्ञ किंवा 13-14 दिवसांचा यज्ञ अशा प्रकारे करणं एक शक्य आहे. 1 वर्षापर्यंत झालेले यज्ञ सुद्धा आपल्याला एक 7-8-10 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये
गंगाखेड नावाच्या गावी एक वर्ष चालणारा यज्ञ केला गेलेला होता. तर अशा प्रकारे काही 1 वर्षापर्यंत करणं सुद्धा फार कठीण आहे. परंतु 1000 वर्ष एखादा यज्ञ कसा करता येईल, अशी शंका निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला काही देता येत नाही, की 1000 वर्ष एखादं वर्ष जिवंत राहू शकेल का? किंवा एकच नव्हे तर ते ते ऋत्विज जे आहेत ते, यजमान वगैरे सगळी माणसं, ही सगळी जिवंत राहतील का? आणि ती कशा प्रकारे हा यज्ञ पूर्ण करू शकतील? असा प्रश्न निर्माण होतो. मला असं वाटतं, की हे जे यज्ञ आहेत, ह्यांचं केवळ पुस्तकांमध्ये वर्णन केलेलं आहे, ब्राह्मण ग्रंथामध्ये किंवा श्रौतसूत्रांमध्ये. परंतु हे यज्ञ प्रत्यक्षात असे करणं शक्य नाही आणि या प्रकारचे यज्ञ हे केवळ पुस्तकी अशा प्रकारचे यज्ञ आहेत. जशा प्रकारे काही नाटकं ही केवळ पुस्तकी असतात. म्हणजे त्यांचा प्रयोग केला जात नाही. ती नाटकं वाचली जातात, परंतु रंगमंचावरती त्यांचा प्रयोग झाला असं आपल्याला आता दिसत नाही. तशाच प्रकारे हे जे यज्ञ आहेत, हे यज्ञ हे केवळ पुस्तकी असावेत. त्यांचं नुसतं वर्णन आहे, पण प्रत्यक्षात करणं हे अशक्य आहे. त्यामुळे अशा यज्ञांचं आपल्याला वर्णन हे काल्पनिक यज्ञ अशा स्वरूपातच करावं लागेल. अशाच प्रकारे आणखीनही काही यज्ञ आहेत, की जे काल्पनिक असणं शक्य आहे. त्यांचं वर्णन जरी वैदिक ग्रंथांमध्ये सापडत असलं, तरी खरोखरीच ते यज्ञ करायचे असं जर ठरवलं तर काय अडचणी येतील, याचा विचार केल्यानंतर तसे यज्ञ करणं शक्य नाही, असं आपल्याला जाणवतं. उदाहरणार्थ अशा यज्ञांपैकी मी एक उदाहरण देतो. ते म्हणजे त्या यज्ञांना साध्यस्क्र असा शब्द आहे. साध्यस्क्र शब्दाचा शब्दशः अर्थ एका दिवसात केला जाणारा यज्ञ. म्हणजे जो यज्ञ करायला एरवी किमान 5-6 दिवस लागतात. या 5-6 दिवसातले सगळे विधी ज्या यज्ञामध्ये एका दिवशीच केले जातात, अशा प्रकारचा यज्ञ म्हणजे साध्यस्क्र. आता हे सुद्धा बोलायला सोपं आहे सगळं. परंतु 6 दिवस एरवी ज्या कर्मकांड करण्यासाठी लागतात, मंत्र म्हणण्यासाठी किंवा इतर अनेक तपशिलांसाठी लागतात, ते कितीही घाई केली, कितीही वेगाने मंत्र म्हणले, तरी सुद्धा एका दिवसात करणं शक्य नाही. त्यामुळे साध्यस्क्र या प्रकारचे यज्ञ सुद्धा हे काल्पनिकच असावेत, असं मला वाटतं. इतकंच नव्हे, तर जे यज्ञ केले अशा प्रकारचे उल्लेख इतर वैदिक ग्रंथांमध्ये किंवा पौराणिक ग्रंथांमध्ये किंवा काही प्रमाणात ऐतिहासिक काही जे काही उदाहरणार्थ शिलालेख वगैरे नाणी यावरून सुद्धा दिसून येतं, की अमुक-अमुक राजांनी हा यज्ञ केला असावा आणि अशा प्रकारचे पुरावे हे अत्यंत विश्वसनीय मानले जातात. शिलालेखांमधले पुरावे किंवा नाण्यांच्या स्वरूपातले पुरावे आणि अशापैकी बऱ्याचशा ठिकाणी अश्वमेध यज्ञ अमुक-अमुक राजांनी केला, अशा प्रकारचं वर्णन आपल्याला दिसतं. आणि काही राजे स्वतःचं महत्त्व सांगण्यासाठी किंवा स्वतःचा गौरव वाढवण्यासाठी अतिशयोक्तीने अमुक-अमुक यज्ञ केला अशी प्रकारची जाहिरात ही स्वतःची करून घेत असतात. परंतु ही जाहिरात म्हणून ठीक आहे, परंतु खरोखरी अशा प्रकारचा अश्वमेध यज्ञ करायचा झाला तर तो शक्य आहे का? किती वेळ लागेल? यासारखे प्रश्न निर्माण होतात. रघुवंश नावाच्या महाकाव्यामध्ये दिलीप या राजांनी 100 वेळा अश्वमेध यज्ञ केले असा उल्लेख आहे. त्यातले 99 व्यवस्थितपणे पार पाडले गेले. परंतु 100व्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण झालं आणि त्या यज्ञामध्ये काही संघर्ष झाला आणि शेवटी त्या यज्ञात तडजोड केली गेली. इंद्रानी तो जो अश्व होता, अश्वमेध यज्ञात मोकळा सोडला जाणारा, तो गुप्त रीतीने गूढ ठिकाणी नेऊन ठेवला. परंतु तो परत मिळवण्यासाठी दिलीपाचा मुलगा रघु यांनी काही युद्ध केलं वगैरे अशा प्रकारची सगळी वर्णनं आहेत. पण इथे प्रश्न असा होतो, की 108 किंवा 100 अशा प्रकारचे यज्ञ अश्वमेध यज्ञ करणं शक्य आहे का? कारण एका यज्ञाला अश्वमेध यज्ञ एकदा करायचं म्हटलं तरी जवळ-जवळ 15-16 महिन्याचा काळ लागतो. तर इतका काळ एका यज्ञाला लागतो म्हणजे 100 वेळा किंवा 99 वेळेला हा यज्ञ केला असला, तर त्यासाठी जवळ-जवळ 100-125 वर्ष लागतील. मग तितकं त्या माणसाचं आयुष्य होतं का? आणि आयुष्य होतं म्हणजे ती माणसं किमान 200 वर्षाची जगत असली तर कदाचित इतके मोठे यज्ञ करणं शक्य आहे. काव्यामध्ये आपण तेही समजू, की कदाचित त्या काळची माणसं खूप जगत होती वगैरे हे आपल्याला कथानकाच्या सोयीसाठी मान्य केलं असं जरी गृहीत धरलं, तरी असा प्रश्न निर्माण होतो, की ही माणसं ही इतका काळ कशी जगत होती आणि तितका काळ ती कार्यक्षम होती का? आणि तशा प्रकारचा उल्लेख कवींनी केलेला नाहीये, की ती माणसं दीर्घायुषी होती असा उल्लेख करून मग त्यांनी अश्वमेध यज्ञ 99 किंवा 100 वेळा केला आणि 150-200 वर्ष ते जगले असा उल्लेख केला नाहीये.
त्याचा अर्थ कवींनी सुद्धा केवळ काव्य लिहिण्यासाठी अतिशयोक्ती स्वरूपामध्ये त्यांनी 99 वेळा यज्ञ केले किंवा 100 वेळा यज्ञ केले असं वर्णन केलेलं असणं शक्य आहे. किंवा एरवी सुद्धा भाट आपापल्या आश्रयदात्या अशा राजांची स्तुती करत असतात. त्यामध्ये ते त्या राजाला तो खूप सुंदर आहे, तो खूप उदार आहे वगैरे अशा प्रकारची सगळी विशेषणं जोडतात. तशाच प्रकारे तो खूप धार्मिक आहे, त्याने खूप यज्ञ केले, असंही वर्णन त्याचं केलेलं असणं, हे केवळ स्तुतीचा भाग म्हणून किंवा एक भाट या स्वरूपामध्ये केलेली स्तुती, ह्या स्वरूपात ते यज्ञांचा उल्लेख आहे, असं आपल्याला स्वीकारावं लागेल. प्रत्यक्षात हे यज्ञ करायचे झाले तर ते फार अवघड असल्यामुळे ते शक्य नाहीत आणि तसे यज्ञ केले नसावेत. त्यामुळे केवळ यज्ञांचा उल्लेख आला किंवा यज्ञांचं वर्णन आलं म्हणजे तसा यज्ञ खरोखरच केला जातो, असं गृहीत धरणं बरोबर नाही. म्हणून सुरुवातीला जो मी माझा विषय सांगितला, की कल्पना आणि वास्तव ह्या 2 गोष्टींमध्ये काहीतरी फरक आहे. तर कल्पना एक असणं वेगळं, त्याचं काव्यामध्ये वर्णन करणं वेगळं आणि प्रत्यक्षात तसं खरोखर करणं किंवा तसं खरोखर केलेलं असणं ही एक ऐतिहासिक घटना असणं, यामध्ये फार फरक करायला पाहिजे. आणि यज्ञकर्माचा आपण ऐतिहासिक दृष्टीने विचार केला पाहिजे. व्यावहारिक दृष्टीने कितपत शक्यता आहे याचा विचार करून मग एखादा यज्ञ अमुक माणसाने, एखाद्या राजाने केला न केला, या प्रकारचा निर्णय आपण करू शकतो. पण सरसकट केवळ वर्णन एखाद्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्याच्यावरून ते यज्ञ त्या राजाने केले असं गृहीत धरणं हे बरोबर होणार नाही. तर कर्माची कल्पना आणि वास्तव यामध्ये खूप मोठा फरक आहे. एवढं एकच तत्व हे सांगणं हा आजच्या एकूण आपल्या व्याख्यानाचा थोडक्यात सारांश आपल्याला म्हणता येईल. तर आता आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करा. यज्ञासंबंधीचं खूप लेखन हे मराठीत, इंग्रजीत, त्याचप्रमाणे जर्मन, फ्रेंच वगैरे भाषांमध्ये झालेलं आहे. तेही आपण वाचा आणि मग तसं संस्कृतमध्ये अर्थातच आहे तेही वाचायला पाहिजे. त्या ग्रंथांची भाषांतरही उपलब्ध आहेत. ती आपण वाचून मग आपला यज्ञविषयक अभिप्राय हा तुम्ही बनवा आणि त्यानंतर ह्या विषयावरती काही कोणाला चर्चा करायची असली तर ती आपण करू शकू किंवा याच्याविषयी अध्ययन करायचं असलं तर ते अध्ययनही अधिक करता येईल. अशा प्रकारे थोडक्यात सांगून मी आपली आता रजा घेतो. आपण सर्व या कार्यक्रमाचा आनंद घ्याल आणि बलकवडे यांना शुभेच्छा द्याल, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि माझं व्याख्यान संपवतो.